कापणे, सोलणे व तळण यासाठी उपयुक्त किचन टिप्स. 1. कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटांआधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा. कांद्याची सालं डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही. 2. सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या. 3. भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात. 4. बटाटे आणि वांग्यांचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. 5. सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील. 6. कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा. 7. गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल. 8. लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही. 9. सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या. 10. टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा. 11. पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही. 12. तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई जिरे टाका. 13. पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे. 14. भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा. 15. वाटण्यासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका. 16. तळण्याचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका. 17. तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका, यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा. 18. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा. 19. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका. 20. तळण्याचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका. 21. अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.